तर विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये पुढचा टॉपिक आहे आपला वृत्ताला सुरुवात करण्याच्या अगोदर विराम चिन्हे. याच्याकडे जाऊ आपण. विराम चिन्हे. तर लक्षात घ्या, विराम चिन्हे हे इंग्रजी भाषेतून मराठीला मिळालेली देणगी आहे असं म्हणलं तरी चालतंय. कारण इंग्रजीतून आपण मराठीत विराम चिन्हे स्वीकारलेली आहेत. विराम चिन्हे वापरण्याचा जो प्रघात आहे तो सर्वप्रथम इंग्रजीच माणसानं म्हणजे त्याचं नाव आहे मेजर कॅन्डी नावाच्या व्यक्तीने सुरुवात केली. बरोबर आहे. मेजर कॅन्डी. विरामचिन्हे वापरण्याचा मराठीमध्ये जो प्रघात आहे ते कोणी सुरू केला? मेजर कॅन्डी नावाच्या व्यक्तीने. आलं लक्षात? लेखकानं लिहिलेलं वाक्य कुठं संपलं, कुठं सुरू झालं, ते कसं उच्चारायचं, कुठं थांबायचं आणि किती वेळ थांबायचं हे आपल्याला विरामचिन्हामुळे लक्षात येते. बरोबर आहे का नाही? त्यालाच आपण विरामचिन्हे असं म्हणतो. ही विरामचिन्हे लिहिण्याची पद्धत इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेली आहे. ही विरामचिन्हे दोन प्रकारची असतात. पहिला असते विराम दर्शवणारी आणि दुसरा आहे अर्थबोध दर्शवणारी. विराम दर्शवणारी आणि नंबर 2 ला आहे अर्थबोध दर्शवणारी. बरोबर आहे. विराम दर्शवणारी मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचे नंबर 1 ला पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम. अपूर्ण विराम यालाच उपपूर्ण विराम असं बी म्हणतात. अर्थबोध मध्ये सगळ्यालाच ओळखू येणार आहेत उद्गार चिन्ह, प्रश्न चिन्ह, बरोबर का नाही, प्रश्न चिन्ह असे काही अर्थबोध दर्शवणाऱ्यामध्ये लिहायचे. उद्गार चिन्ह सर्वांना माहित आहे, प्रश्न चिन्ह क्वेश्चन मार्क माहित आहे, पूर्णविराम फुल स्टॉप माहित आहे, स्वल्पविराम कॉमा माहित आहे, अर्धविराम म्हणजे सेमी कॉलम माहित आहे आणि अपूर्ण विराम भी माहित आहे. दिसायला अशी दिसतात. पाहून घ्या पद्धतशीर. पूर्णविराम फुल स्टॉप लिहायची गरज आहे का? असं ठीक आहे. एक एक चिन्हाबद्दल माहिती पाहू. विराम चिन्हाला सुरुवात करण्याच्या अगोदर 3 प्रश्न आपले कव्हर झाले. पहिला प्रश्न सांगितला होता तुम्हाला, विराम चिन्हे कोणत्या भाषेतून मराठीत आली? इंग्रजी भाषेतून. विराम चिन्हे वापरण्याचा प्रघात कोणी सुरू केला? उत्तर मेजर कॅन्डी नावाच्या व्यक्तीनं. तिसरं आपल्या लक्षात आलं की विराम चिन्हाची व्याख्या आपल्याला कळाली की लेखकाने लिहिलेलं वाक्य किंवा बोलताना नेमकं कुठं थांबावं, किती वेळ थांबावं, कसं थांबावं, लिहिताना, बरोबर आहे, हे सगळं आपल्याला विराम चिन्हामुळे समजते. चौथा प्रश्न आपल्याला कळाला, विराम चिन्हाचे प्रकार किती? 2. पहिला आहे विराम दर्शवणारा आणि दुसरा आहे अर्थबोध दर्शवणारे. मग यांच्यामध्ये कन्फ्युज जास्त होते ते याचा भाव. आता एवढेच बघायचेत का? नाही, याच्या बाद भरपूर आपल्याला बघायचे, काळजी करू नका. संयोग चिन्ह आहे, लोप चिन्ह आहे, अपसारण चिन्ह आहे, काकपद आहे, विकल्प चिन्ह आहे, दंड आहे, एकेरी दंड, दुहेरी दंड बघायचा आहे. त्यानंतर अवतरण चिन्ह आहे, त्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह याचा अभ्यास आपल्याला करायचा. ठीक आहे. तर एक एकाचा अभ्यास आपण आता सुरुवात करू. विराम चिन्हामध्ये नंबर 1 ला पाहूत आपण पूर्णविराम. ठीक आहे, काय अडचण नाही. पूर्णविराम तर पूर्णविराम. सांगा आता पूर्णविराम केव्हा वापरतात? पूर्णविराम केव्हा वापरतात? याचे 2 उपयोग आहेत विद्यार्थी मित्रांनो पूर्णविरामाचे. पहिला उपयोग आहे त्याचा 1 नंबरला लक्षात ठेवायचे, वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. उदाहरणार्थ काजली लिहा कोणतं बी, राम आंबा खातो. वाक्य पूर्ण झालं का? ओके, शेवटी द्या फुल स्टॉप. ती गाणे गाते. बरोबर आहे. नंबर दुसरा उपयोग लक्षात ठेवा, हे सोपा आहे. बरोबर आहे. शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी सुद्धा पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी पूर्णविराम हे चिन्ह वापरतात. मग शब्दाचा संक्षेप काय असतो? तर शब्दाचा संक्षेप म्हणजे उदाहरणार्थ आपण लिहिलं ना सी फडके, ना सी फडके, याचा अर्थ होतो नारायण सीताराम फडके. बरोबर का नाही? किंवा आपण लिहिलं
के आत्रे इनिशियलच्या सुरुवातीला आपण ज्याच्या शेवटी असा फुल स्टॉप देतो, के आत्रे. याचा अर्थ होते प्रल्हाद केशव आत्रे. बरोबर, याला म्हणतात शब्दाचा संक्षेप. तुम्ही सुद्धा तुमचं नाव असं लिहू शकता, काही अडचण नाही. जे काही आहे ते तुमचं इनिशियल सुरुवातीला लिहायचं, पदशीर लिहायचं. बरोबर का नाही. पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. बरोबर का नाही. काय झाले तर ताक, ताक म्हणजे ताक ताजा कलम, ता फुल स्टॉप क फुल स्टॉप असेल तर ताजा कलम असेल. चला मग पूर्णविरामचे दोन उपयोग कळाले. नंबर 1 वाक्य पूर्ण झाले आहे हे दाखवण्यासाठी, आणि नंबर 2 शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी. चालते. चित्रे खानोलकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, टोपण नाव आरती प्रभू. टोपण नाव काय? आरती प्रभू, चित्रे खानोलकर यांचं. ओके, याचे दोन उपयोग आपल्या लक्षात आलेले आहेत. वाक्य पूर्ण झाले दाखवण्यासाठी आणि शब्दाचा संक्षेप दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरतात. चला तर मग पुढचं पाहू, स्वल्पविराम. याचे सुद्धा दोन उपयोग आहेत. बरोबर का नाही. स्वल्पविराम, स्वल्पविराम सर्वांच्या परिचयाचा आहे. याला आपण कॉमा म्हणतो, कॉमा. बरोबर का नाही, कॉमा. बरोबर का नाही. मग कॉमा मध्ये नंबर 1 ला उपयोग आहे याचा, एकाच जातीचे शब्द, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता एकाच जातीचे शब्द म्हणजे काय तुमच्या लक्षात येत असेल. बरोबर, मी समजा नद्यांची नावं लिहालो, गंगा, यमुना, सरस्वती. बरोबर ना, या भारतातील नद्या आहेत वगैरे वगैरे. समजा तर कॉमा देत लिहू शकतो का नाही, गंगा, यमुना, सरस्वती. नद्यांची काय नाव आहे, एकाच जातीची शब्द आहेत. नदी, बरोबर आहे, हा जातीवाचक शब्द आहे. नदी ते सामान्य नाव आहे, परंतु हे विशेष नाम आहे, त्यांची नावं लिहालो तो कॉमा देत लिहितो आपण. किंवा दुसरं उदाहरण तुम्ही या ठिकाणी तोंडी सांगतो, जाऊ द्या. मूळ संख्या सांगायला तुम्ही 2, 3, 5, 7 टिंब असं द्या. आता पुढं ह्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. मग कॉमा द्याली का नाही, मूळ संख्या. बरोबर, एकाच जात आहे. समजा मूळ संख्या दाखवायच्या तुम्हाला, तर मूळ संख्या दाखवण्यासाठी. किंवा मग शब्द बागेमध्ये फुलांची वेगवेगळे फुलं आहेत तुम्हाला दाखवायचे. बागेत जाई, जुई, मोगरा, गुलाब इत्यादी फुले आहेत. जाई, जुई, गुलाब, मोगरा जे काही समजा तुमचे फुलं आहेत ते लिहायचे कॉमा देत बागेत. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. हा पहिला उपयोग झाला. दुसरा उपयोग आहे सरकार याचा नंबर 1 ला, वाक्यात संबोधन दर्शवण्यासाठी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. वाक्यात संबोधन दर्शविण्यासाठी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. संबोधन म्हणजे काय रे, हाक मारणे असते. संबोधन म्हणजे काय रे, हाक मारणे असते. उदाहरणार्थ, रामू, त्याच्या बाद हे कॉमू, म्हणजे रामाच्या बाद हे कॉमा. रामू पाणी आण, रामाला आपण हाक मारलेली आहे. बरोबर का नाही, संबोधन दर्शवण्यासाठी. अनेक वचनामध्ये तर त्याला नो प्रत्यय लागते, आपल्या सर्वांना माहिती. सैनिकांनो, तर नुसतं नो नाही, सैनिकांनोच्या नंतर कॉमा देणं गरजेचं आहे. याचा अर्थ हाक मारली. सैनिकांनो पुढे चला. बरोबर का नाही. मुलांनो, लोक हो, असे शब्द. म्हणून संबोधन म्हणजे हाक मारणे. आपण पाहिलेलं आहे संबोधन नावाच्या विभक्तीमध्ये सुद्धा. तर संबोधन दर्शविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात, तर स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापराल, तर उत्तर लिहा स्वल्पविराम. क्लिअर आहे. ओके, दोन उपयोगाचे लक्षात आले का, सांगा पटकन. पहिला उपयोग काय होता, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. आणि दुसरा पाहिला आपण, संबोधन दर्शवण्यासाठी स्वल्पविराम हे चिन्ह वापरतात. क्लिअर आहे. नेक्स्ट तिसरा आहे अर्धविराम. आता अर्धविरामचा काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकच उपयोग आहे अर्धविराम. एक फुल स्टॉप असतो, त्याच्या खाली कॉमा असतो, त्याला आपण अर्धविराम म्हणतो. बरोबर का नाही. हे अर्धविराम कधी वापरतात बरं अर्धविराम हे चिन्ह, बरोबर का नाही. दोन छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. दोन छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी, बरोबर का नाही, उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम हे चिन्ह वापरतात. हे लक्षात ठेवा, लिहून दाखवायला मुद्दाम, लिहिलेलं, ऐकलेलं, बोललेलं लक्षात राहील जास्त वेळ. अर्धविराम दोन छोटी वाक्ये जोडताना उभयान्वयी अव्ययाच्या पूर्वी अर्धविराम चिन्ह वापरतात. BED-TET 2017 ला हा प्रश्न आला होता, लक्षात राहू द्या. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, दोन छोटी वाक्य कशी असतात पहा. गड आला, महाराज म्हणले होते
गड आला, मग इथे यायला पाहिजे अर्धविराम. पण बघा, पण हे उभयान्वयावे हे कंजक्शन आहे. सिंह गेला, गड आला पण सिंह गेला, फुल स्टॉप. गड आला पण सिंह गेला, बरोबर आहे. तसं तुम्ही कोणतंही वाक्य लिहा, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरावे हे वन सेंटेन्स आहे, त्याच्या बाद अर्धविराम. परी किती जणांना माहित आहे परी, बरोबर की. परी हा शब्द जो आहे तो उभयान्वयावे आहे, कंजक्शन आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपी उरावे. अशी दोन छोटी छोटी वाक्य जोडताना, बरोबर का नाही, उभयान्वयाव्याच्या पूर्वी जे चिन्ह मी वापरलेलं आहे यालाच म्हणतात अर्धविराम. क्लिअर आहे. छोटं म्हणजे लय छोटं बी असायला असं पाहिजे का नाही. दुसरं वाक्य लिहा, परीक्षेत आलं, ढग खूप गरजत होते, ढग खूप गरजत होते, अर्धविराम, पण पाऊस पडलाच नाही. पणच्या पूर्वी, उभयान्वयाव्याच्या पूर्वी जे चिन्ह वापरलं ते अर्धविराम चिन्ह आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट काय लक्षात आलं मग, अर्धविरामच्या बाबतीत दोन छोटी वाक्य जोडताना उभयान्वयाव्याच्या पूर्वी स्वल्पविराम हे चिन्ह, अर्धविराम हे चिन्ह वापरतात. नंबर 4, अर्धविराम झाल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम याचंच दुसरं नाव आहे अपूर्ण विरामचं उपपूर्ण विराम. उपपूर्ण विराम, बरोबर का नाही, उपपूर्ण विराम. दोन टिंब, काही जण त्याला पहिल्या धड्यामध्ये विसर्ग म्हणू लागले, बरोबर का नाही, पण त्याच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे बरं का. अपूर्ण विराम, अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम, लक्षात घ्या. सांगा आता, कधी वापरतात अपूर्ण विराम हे चिन्ह? कधी वापरतात अपूर्ण विराम चिन्ह सांगा. एक उपयोग तर सर्वांनाच माहित आहे, बरोबर का नाही. एक उपयोग सर्वांना माहित आहे आणि तोच महत्वाचा आहे, बरोबर का. दिलेल्या वाक्यामध्ये काही वस्तूंचा आपल्याला तपशील द्यायचा असेल किंवा वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी बरोबर का नाही, तुम्ही फक्त एवढंच लक्षात घ्या, तपशील किंवा त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात, यादी. यादी देताना, तपशील किंवा यादी देताना अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. तपशील किंवा यादी देताना अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. तपशील आणि यादी कशी देत असतात भाऊ, बरोबर का नाही. तपशील आणि यादी कशी देतात, उदाहरणार्थ मी म्हणलं तुम्हाला, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, या झालेच्या नंतर जे दोन टिंब आहेत त्याचा अर्थ असा होतो की आता यादी दिल्या जाणार आहे कोणकोणचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मग कोणत्या विद्यार्थी, समजा 5 नंतर 9, ज्यांचा क्रमांक 19, 20, 18 या क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हे चिन्ह जे दिसायला याच्या पुढे काय दिलं मी माहिती आहे का, जे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांची मी यादी दिली, त्यांचा मी तपशील दिलाय, बरोबर का नाही, की कोण पास झालेला आहे. ओके, बरोबर आहे. तपशील किंवा यादी देताना, बरोबर, वाक्याच्या शेवटी हे चिन्ह आपण वापरतो. म्हणजे पहिलं वाक्य तर एंड झालं ना, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किंवा काही जण म्हणतील नद्यांची नावे पुढील प्रमाणे, नद्यांची नावे पुढील प्रमाणे, नद्यांची नावे पुढील प्रमाणे. मग पुढील प्रमाणेच्या बाद काय देतात, दोन टिंब, आणि सुरू करतात नद्यांची नावं लिहायला, गंगा, यमुना, सरस्वती, जे काय. काही जण त्यात नद्या लिहायले, मग बाहेर देशातल्या म्हणतो, मग ॲमेझॉन, ले नाईल, बरोबर का नाही. मग आपल्याला तशा काय हल्ल्यात बसतो, आपल्याच बऱ्या गंगा, यमुना, सरस्वती, का नाही. पुढील प्रमाणे, ठीक आहे. पुढील प्रमाणेच्या बाद दोन टिंब दिसायलेत का नाही, हे काय माहिती आहे, हे आहे अपूर्ण विराम, त्यालाच म्हणतात उपपूर्ण विराम. ओके सर. कोणतंही लिहा, मी बाजारातून खालील वस्तू आणल्याच्या नंतर दोन टिंब अपूर्ण विराम. मग कोणत्या आणल्या तुम्ही लिहा, किंवा आईने बाजारातून खालील वस्तू आणल्या, मग त्याच्यातल्या दुर्वा, उदबत्ती, गुलाल, काय काय आणलं ते सगळी यादी नंतर द्या. पण यादी देण्याच्या पूर्वी जे चिन्ह देणार आहात ते अपूर्ण विराम चिन्ह आहे. तर बऱ्याच पुस्तकामध्ये याचा एकच उपयोग आहे, एवढाच. दुसरा उपयोग आपण म्हणजे परीक्षेत येणार नाही, पण जर आला तर लक्षात ठेवा, काय, नाटकाचे जे संवाद असतात ना, बरोबर का नाही, नाटकातील संवाद लिहिताना बोलणाऱ्या पात्राच्या समोर संवाद लिहिण्यापूर्वी आपण हे चिन्ह सुद्धा वापरतो का नाही सांगा, बरोबर आहे. जसं की काकासाहेब म्हणतात, काकासाहेब काय म्हणले, काकासाहेब म्हणले गणू इकडे ये, काकासाहेबाच्या पुढे असे लिहित होता. काकासाहेब म्हणले काय, गणू इकडे ये, इकडे ये, असं म्हणले काकासाहेब, म्हणले नाटकामध्ये. आता दुसरा कार्यकर्ता, मग गणू
काकासाहेबाच्या पाठीमागच उभा असते, बरोबर का नाही, आणि तो बोलते. मग गणू बोलायला येतात, गणू बोलायला म्हणल्यावर गणूच्या पुढे 2 टिंबल येतात हो, आणि मग गणू बोलते मागून, मी इकडेच आहे काकासाहेब, बरोबर का नाही, मी इकडेच आहे काकासाहेब, जोरात आवाज येते गणूच्या पाठीमागूनच, बरोबर का नाही. याचा अर्थ काकासाहेबाच्या समोर आणि गणूच्या समोर जे टिंब दिले सर नाटकातली संवाद लिहिताना, ते सुद्धा अपूर्ण विराम आहे, त्याला आपण उपपूर्ण विराम सुद्धा म्हणू शकतो. मग काय लक्षात आलं, अपूर्ण विरामाचे किती उपयोग पाहिले, समजा थोडक्यात 2. पहिला उपयोग काय होता अपूर्ण विरामचा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, तपशील द्यावयाचा असल्यास अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतात. आणि दुसरा उपयोग कळाला, नाटकातील संवाद लिहिताना, बरोबर आहे, हे सुद्धा चिन्ह वापरू शकतात किंवा वापरतात अपूर्ण विराम. क्लिअर आहे, चारही कळाले, कन्फ्युज होणार नाही. पूर्ण विराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्ण विराम. ठीक आहे, त्यानंतर पुढचा भाग आहे ते आपण पाहू, बरोबर आहे. पुढच्या भागामध्ये लक्षात ठेवा, सोपा भाग पहिल्यांदा प्रश्नचिन्ह, बरोबर का नाही, प्रश्नचिन्ह वाक्याच्या शेवटी, बरोबर का नाही, प्रश्न विचारताना प्रश्नचिन्ह वापरतात, आणि मनातील उत्कट भावना व्यक्त करताना उद्गार चिन्ह वापरतात. हे दोन्ही बी फार सोपे, त्याच्याबद्दल काही सांगायची गरज आहे का, तरी तुम्ही म्हणले सांगा तर ओके, नो प्रॉब्लेम. चिन्ह प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात, बरोबर का नाही. तू केव्हा आलास, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. तू केव्हा आलास, क्वेश्चन मार्क, बरोबर का नाही. तू इतक्या वेळ कुठे होतास, तू कसा आहेस, तुझे काय चालले आहे, तू काय करत आहेस, तुझे नाव काय आहे. गाजलेले आपल्यापाशी प्रश्न येते का, हा केव्हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे, आणि प्रश्नार्थक शब्द म्हणजे वाक्य पूर्ण प्रश्नार्थक आहे, त्याच्या वाक्याच्या शेवटी जे चिन्ह दिलं त्याला आपण क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणतो. क्लिअर आहे. आता उद्गार चिन्ह, आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करताना, बरोबर का नाही, ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. अरे रे तो नापास झाला, अरे रे तो नापास झाला, बरोबर आहे. आणि म्हणून अरे रे हा शब्दाच्या नंतर बघा काय आलेले, उद्गारवाची चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क. अरे रे तो नापास झाला, बाप रे, अरे च्या, अग आई, आई ग, अब ब, असे शब्द आपण माहित आहे, या शब्दाच्या मनातील उत्कट भावना व्यक्त करणारे शब्द आहेत. यानंतर आपण उद्गार चिन्ह वापरतो. कधी कधी उद्गारार्थी वाक्यच असते, त्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह येते. केवढी उंच इमारत ही, उद्गार चिन्ह, बरोबर का नाही. केवढी उंच इमारत आहे ही, बरोबर का नाही, उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी. केवढी उंच इमारत आहे ही, उद्गारवाची, बरोबर. पूर्ण वाक्यच आपल्याला दिसायला, बरोबर. एक्सक्लेमेटरी मार्क. किंवा मनातली तीव्र इच्छा दाखविताना सुद्धा, बरोबर का नाही, उद्गार चिन्ह वापरतात. मला लॉटरीत 1,00,000 रुपये मिळाले तर, 1,00,000 रुपये मिळाले तर, 1,00,000 रुपये मिळाले तर, मला लॉटरीत 1,00,000 रुपये मिळाले तर, याला म्हणतात मनातली तीव्र इच्छा व्यक्त करताना, याला म्हणतात उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी, आणि याला म्हणतात उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. ओके, उद्गार चिन्ह सर्वांना माहित आहे, सोपा भाग आहे. चला पुढचं चिन्ह पाहू आता. उद्गार चिन्हाच्या नंतर अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्हामध्ये 2 लक्षात ठेवायचे. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह, करेक्ट. मग एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात बुवा, बरोबर का नाही, त्याचा उपयोग पहिल्यांदा पाहू आपण. एकेरी अवतरण चिन्हाचा, एखाद्या म्हणजे दिलेलं एखादं वाक्य आहे, त्या दिलेल्या वाक्यात एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. एखादा विशिष्ट शब्द वाक्यातला महत्वाचा आहे असं दाखवायचं. एवढं मोठं वाक्य, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात, वर्ण, वर्ण म्हणतात. त्या ठिकाणी आपण एकेरी अवतरण चिन्ह कशाला दिले पहा, वर्ण, बरोबर का नाही. दुसरं, किती मोठं वाक्य घ्या, काही अडचण नाही, विशिष्ट शब्दात जोर द्यायचा आहे. वि स खांडेकर यांनी ययाती नावाची कादंबरी लिहिली. महत्वाचं काय वाक्यात, ययाती, म्हणून ययातीला एकेरी अवतरण चिन्ह.
ययाती ही कादंबरी लिहिली. बरोबर. एखाद्याची घोषणा आहे, एखाद्याचं वाक्य आहे, चलो दिल्लीचा नारा सुभाष बाबूंनी दिला, चलो दिल्लीचा नारा सुभाष बाबूंनी दिला, चलो दिल्ली एकेरी अवतरण चिन्ह. जय जवान जय किसान चा नारा लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसान. बरोबर का? म्हणजे हे जे वाक्यामधला एखादा विशिष्ट शब्द आहे, त्या विशिष्ट शब्दावर जोर देताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. इकडे लक्षात आलं असेल. विशिष्ट शब्दावर जोर देताना किंवा विशिष्ट शब्द वाक्यातला महत्वाचा आहे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात? दुहेरी तो बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवताना, बरोबर का नाही, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखवताना अवतरण चिन्ह दुहेरी चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ, तो म्हणाला गाजलेल कॉमा एंटेड कॉमा मी जिंकलो, कॉमा एंटेड कॉमा क्लोज फुल स्टॉप. तो म्हणाला मी जिंकलो. दुहेरी अवतरण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत. आपण इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच शिकू लागलो, त्याला काय नाव दिलं होतं आपण? बरोबर का नाही? बोलणारा स्पीकर, ऐकणारा लिस्नर, जोडायले ते कंजक्शन आणि डायरेक्ट हे जे आहे ते रिपोर्टेड स्पीच. बरोबर आहे. ज्या शब्दाने बोलतो ते रिपोर्टिंग वर्ब, रिपोर्टिंग वर्ब हे रिपोर्टेड स्पीच आहे. बरोबर आहे का? आणि हे जे आहे, बरोबर आहे, हे दाखवण्यासाठी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये डायरेक्ट स्पीचचे उदाहरण सगळे इथे येतात. बरोबर का? इनडायरेक्ट मध्ये कॉमा एंटेड कॉमा निघून जातो, कंजक्शन जोडतो आपण तिथं. डायरेक्ट स्पीच वाक्य बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द. गुरुजी म्हणाले कॉमा एंटेड कॉमा पृथ्वी गोल आहे. बरोबर का नाही? तुम्ही जर म्हणले गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, हे झालं इनडायरेक्ट स्पीच. आता अवतरण चिन्ह येणार नाही, शेवटी फक्त फुल स्टॉप. याला मोजताना एक्झाम मध्ये याला आणि याला मिळून एकच मोजायचं. काही जण म्हणतात या वाक्यात विराम चिन्ह किती आहेत? 1 2 3 आणि 4. गलत आहे, 3च आहे. पहिला आहे स्वल्पविराम, दुसरा आहे दुहेरी अवतरण चिन्ह, बरोबर ना, आणि तिसरा आहे फुल स्टॉप. 3च आहेत, म्हणजेच पूर्णविराम. 3 चिन्हाचा वापर इथं आपल्याला झालेला दिसतो. बरोबर. म्हणून एखादं वाक्य देतात तिथे विराम चिन्हाची संख्या ओळखायला होती, तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये या दोघांना मिळून एकच मोजा, याला बी एकच मोजा अवतरण चिन्ह. ओके. अवतरण चिन्हामध्ये काय कळालं मग? 2 चिन्ह आहेत, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण. इथं काय दिलेल्या वाक्यातला एखाद्या विशिष्ट शब्दावर जोर द्यायचा असल्यास आणि इथं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जशास तसे दाखविण्याकरिता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. अवतरण चिन्ह लक्षात आले असतील अपेक्षा. नेक्स्ट संयोग चिन्ह, ज्याला आपण इंग्रजीमध्ये हायपन असं म्हणतो. संयोग चिन्हाला इंग्रजीमध्ये आपण हायपन म्हणतो. माहिती का? एक छोटीशी आडवी रेष असते, बरोबर आहे का? छोटीशी आडवी रेष असलेला आपण संयोग चिन्ह म्हणतो. संयोग चिन्हाचे सुद्धा 2 उपयोग आहेत. पहिला आहे याचा उपयोग लक्षात ठेवा, 1 नंबरचा, 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. 2 शब्द जोड. चला मग 2 शब्द कोणते जोडायचे? जोडा तुमच्या मनात. असे शब्द पाहिले असतील तुम्ही. प्रेम विवाह, दिसेल, ग्रंथ भांडार, नफा तोटा, असे शब्द लिहितात पहा. 2 शब्द जोडतो. तुम्ही एमएससीआयटी शब्द आपलं गाजलेलं उदाहरण, एमएससीआयटीच्या मध्ये एक हायफन दिसते, हे सुद्धा संयोग चिन्ह आहे. एमएससीआयटी मध्ये 2 शब्द जोडताना जी छोटीशी रेष दिसायली, बरोबर का नाही? साहित्य परिषद, शुभ लाभ म्हणताना एखाद्याला असं लिहिलं शुभ लाभ, बरोबर का नाही? ते 2 शब्द जोडताना मध्ये जे चिन्ह वापरलंय ते चिन्ह म्हणजे संयोग चिन्ह आहे. दुसरा उपयोग, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. ही तुमची वही आहे, पदशीर लिहायला तुम्ही लिहित बसले असेल, इथपर्यंत मस्त मस्त असे लिहित बसले, पण लिहिता एक शब्द असा येते, बरोबर का नाही, की या ठिकाणी लिहायचे तुम्हाला आता लक्ष्मी नारायण, पण इथं लक्ष्मीच मावते, बरोबर का नाही? मग नारायण पुढे हे दाखवण्यासाठी इथं आपण अशी एक रेष देतो, पुढे लिहितो इथं नारायण. याचा अर्थ वाचनाला समजून घेते की लक्ष्मी नारायण हा एकच शब्द आहे, बरोबर का नाही? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास पुढे कंटिन्यू करायचं आपल्याला. तर या ठिकाणी आपण तर काय बाहेर रेष लिहितो त्या ओळीच्या, गलत आहे, बरोबर का नाही? तो शब्द लिहायचा, शब्दाच्या पुढं एक रेष देतो आपण, छोटीशी आडवी रेष, आणि पुढे एक शब्द लिहितो. याचा अर्थ दोन्ही शब्द एकच आहे.
म्हणजेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास, बरोबर आहे. आमच्या शाळेसमोर पटांगण आहे असं लिहायचंय, पण लिहिता लिहिता तुमच्या काय लक्षात आलं, आमच्या शाळेसमोर पटांगण आहे म्हणजे वळ लिहू लागले, पण इथं मावलं शाळेच, तर समोर हा शब्द इथे लिहायचा आपल्याला खाली, तर त्याच्या अगोदर काय द्यावं लागते, शाळेसमोर आहे असा त्याचा आलं. म्हणून दोन उपयोग कळाले का संयुक्त चिन्हाचे सांगा. पहिला उपयोग दोन शब्द जोडताना, आणि दुसरा उपयोग दोन शब्द जोडताना झाल्या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयुक्त चिन्ह वापरतात. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयुक्त चिन्ह वापरतात. आय होप लक्षात येत असेल. याच्यापेक्षा थोडीशी मोठी रेष असते, त्याचं नाव आहे अपसारण चिन्ह, किंवा त्याला इंग्रजीमध्ये डॅश चिन्ह सुद्धा म्हणतात. डॅश, बरोबर आहे का नाही. अपसारण चिन्ह, मराठीमध्ये त्याचं अजून एक नाव आहे स्पष्टीकरण चिन्ह, आणि इंग्रजीमध्ये जास्त उपयोग असल्यामुळे आपण मराठीत तेच उपयोग म्हणतो त्याचा, डॅश चिन्ह, बरोबर आहे. अपसारण चिन्ह, डॅश चिन्ह. हे कसं असतंय, आता जी रेष होती छोटीशी, त्याच्यापेक्षा जरा मोठी रेष असते. कॉम्प्युटरवर पाहिला असेल तुम्ही, कीबोर्डवर एक रेष असते, बरोबर का, ह्याच्यापेक्षा जराशी मोठी असते. बाकी काय दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. अपसारण चिन्ह, डॅश चिन्ह. मग हे कधी वापरतात बाबा, याचा पहिला उपयोग लक्षात ठेवा. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात. फॉर एक्झाम्पल बघा, मी एखादा कार्यकर्ता बोलताना म्हणते बा, मी तेथे गेलो, मी तेथे गेलो, अर्धविराम येते इथं, पणच्या पुढे त्याला बरंच काही बोलायचं होतं, पण त्याचं वाक्य कोणीतरी मनातच तोडतंय, बरोबर आहे, किंवा ते पुढे सांगत नाही, कोणी त्याचं ऐकत नाही वगैरे म्हणा, तर त्या पणच्या पुढे त्याचं काय आहे का, वाक्य संपलंय आहे, पण बोलू दिलं नाही त्याला तुम्ही, मग ते पुढे असंच राहतं डॅश. याचा अर्थ मी ते कारण सांगणार होतं, मी तिथे गेलो पण मला तो भेटलाच नाही, बरोबर आहे, तो गेला, मग त्या पणच्या पुढचं वाक्य कंटिन्यू तुटलेला आहे, किंवा कंटिन्यू मध्ये दाखवायचं त्याला, तर या पद्धतीने बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात, बरोबर आहे. किंवा तुम्ही एखाद्याला म्हटलं होतं, तुला म्हटलं होतं ये माझ्याकडे आलाच नाही, ते काय म्हणते, मी म्हटलो होतो, मी येईन म्हटलो होतो, पणच्या पुढे ती एक्सप्लेनेशन देऊ लागले, तितके ते म्हणला बस कर, तो नेहमी असंच असतं, बोलूच दिलं नाही पुढं. मग मी येईन म्हटले अर्धविराम, पणच्या पुढे त्याला बोलायचं होतं पण बोलू दिलं नाही, याचा अर्थ अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह, स्पष्टीकरण चिन्ह किंवा डॅश चिन्ह वापरतात, हे इथं लक्षात ठेवायचे. क्लिअर आहे. नेक्स्ट, किंवा दुसरा, आता याचा उपयोग दुसरा इथंच आहे काय, वाक्यात स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, त्याला स्पष्टीकरण चिन्ह त्याच्यामुळेच म्हणतात, वाक्यात स्पष्टीकरण देताना अपसारण चिन्ह वापरतात, स्पष्टीकरण देताना. आता स्पष्टीकरण म्हणजे तुमच्या लक्षात येणार नाही असं, स्पष्टीकरण म्हणजे कसं असते, जास्त असं आपण बोलत नाही, पण कधी कधी वर्णन करतो. तो मुलगा बघा, डॅश, ज्याने लाल शर्ट घातले आहे, लाल शर्ट घातले आहे, डॅश, हुशार, जिज्ञासू, अभ्यासू असून डॅश आमच्या शाळेतील आहे, आमच्या शाळेतील आहे. एकाच जणाचं वर्णन तुम्ही करायले, त्याच्याबद्दल स्पष्टीकरण द्यायले, त्यावेळेस स्पष्टीकरण देताना हे जीवनात रेषा ओढले आपण, त्यालाच म्हणतात अपसारण चिन्ह. क्लिअर आहे. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, ते झाड डॅश ज्याची फांदी खाली वाकली आहे, डॅश आंब्याचे आहे, एकाच जणाचं, किंवा तो मुलगा ज्याने लाल शर्ट घातला आहे, डॅश हुशार, जिज्ञासू, अभ्यास असून पुन्हा डॅश आमच्या शाळेतील आहे, पुन्हा डॅश घेऊन माझा मित्र आहे, असे म्हणू शकता, बरोबर आहे. तुम्ही हे जास्त कुठं पाहिलंय, इंग्रजीच्या स्टोऱ्या कंप्लीट करताना, हिंदीच्या, बरोबर का नाही, देयर वॉज अ किंग नंतर तुम्ही म्हणले, पण तिथं असं शॉर्टकट दिले असते, कावळा, खडे, बरोबर का नाही, बोल, असं डॅश लिहिताना आपण स्टोरी कंप्लीट करताना सुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे, दहावीला असताना. ठीक आहे. दोन उपयोग आपल्याला स्पष्टीकरण चिन्हाचे कळाले का सांगा, किंवा अपसारण चिन्हाचे. पहिला उपयोग काय होता सांगा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरा, अपसारण चिन्ह वापरा, डॅश चिन्ह वापरा, किंवा मग स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण चिन्ह वापरतात. स्पष्टीकरण कसं असते ते आपल्याला कळालेलं आहे. नेक्स्ट, अपसारण चिन्ह, डॅश चिन्ह आणि स्पष्टीकरण चिन्ह. आता त्याच्या बाद आहे लोप चिन्ह. लोप चिन्ह, टिंब 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 असे पाहिजे असतात,
त्याला म्हणतात लोपचिन्ह. टिंब पाहिजे असते, बरोबर आहे. केव्हा वापरतात लोपचिन्ह? एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला तर गाळलेल्या मजकुराबद्दल हे चिन्ह येते. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला मी असं म्हणायचंय, क ख ग घ मी लिहायचं होतं पण तुम्ही घेणार समजून असं आम्हाला माहिती आहे, म्हणून मी पुढे फक्त लिहिलं क्ष आणि ध्य लास्टला एकदम एंडिंगच किंवा मग ळ, बरोबर का? आणि आता काय म्हणायलो बघा, क ख ग घ टिंब ळ पर्यंत, बरोबर ना? असं ळ पर्यंत दाखवायचे. तर ळ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. मला काय सांगायचं होतं, क ख ग घ न च छ ज झ न हे सगळे ळ पर्यंत व्यंजने आहेत. पण मी काय लिहिलं, क ख ग. गणितात नाही काय आपण लिहितो 5चा पाडा लिहायचा, मला 5 आहे पुन्हा 10 आहे 15 आहे, टिंब पुढे डायरेक्ट 50 संख्या लिहिली 5च्या पटीत. असा टिंब कार्यक्रम जो असतो, बरोबर आहे, त्यावेळेस लोप चिन्हाचा उपयोग करतात. एखाद्या मोठ्या ओळीतला काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला असेल तर त्या गाळलेल्या मजकुराबद्दल हे चिन्ह येते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? नेक्स्ट आता आहे विकल्प चिन्ह. जेव्हा 2 किंवा 3 पैकी एकच घटक महत्वाचा दाखवायचा आहे किंवा ऑप्शन आहे तुमच्या पुढे, तेव्हा तिथं विकल्प चिन्ह वापरतात. विकल्प चिन्ह, बरोबर आहे, फॉर्म भरताना जास्त उपयोग होतो तुम्हाला विकल्प चिन्हाचा. फॉर्म भरताना पाहिला असेल तुम्ही, अर्जासोबत, बरोबर आहे, इथे लिहिलं मी, अर्जासोबत परीक्षेचे शुल्क ऑब्लिक काय काय द्यायचे बघा, मनी ऑर्डर ऑब्लिक डीडी, बरोबर आहे का नाही? असं डीडी माहित असेल, बरोबर आहे का? किंवा मग चेकने पाठविण्यात यावे, असं त्याचा अर्थ तुम्हाला ऑप्शन दिले, इतक्यापैकी एक राखायचं, बरोबर आहे का नाही? शुल्क, मनी ऑर्डर ऑब्लिक डीडी ऑब्लिक चेक ने पाठविण्यात यावे. अर्जासोबत जे शुल्क आहे ते कशाने पाठविण्यात यावे त्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिले, बरोबर आहे. किंवा आपला गाजलेला प्रश्न, आपण विवाहित ऑब्लिक अविवाहित असा शब्द येतो, तुम्हाला याच्यात टिक मार्क करायची असते की तुम्हाला कोणचं लागू होते, विवाहित ऑब्लिक अविवाहित. ऑब्लिकचं दिसेल, ह्यालाच विकल्प चिन्ह असे म्हणतात. दोन्हीपैकी एक विकल्प चिन्ह. तर आपण भरलेले फॉर्म मला माहिती आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही. नेक्स्ट आहे काकपद. पुढचं चिन्ह आहे काकपद. काकपद किती जणांना माहिती आहे? कवा एखादा अक्षर लिहिताना माणूस विसरते, बरोबर आहे का नाही? असं दिसतं ते, बरोबर आहे का नाही? तो आज लवकर आला, मला लिहायचं काय होतं आहे का, तो आज लवकर आला, पण मला लिहायचं होतं तो आज सकाळी लवकर आला. माझ्या ज्यानं सकाळी हा शब्द विसरला, लोक इथं असं काकपद लिहितात, सकाळी शब्द वगैरे, तो आज सकाळी लवकर आला, मला बोलायचं होतं पण लिहिता विसरलं. मग इथं विसरल्यावर असं काकपद देतात आणि वरील लिहितात सकाळी, बरोबर आहे का नाही? एखादा शब्द विसरला. काय प्रश्न? ओके, काकपद सोपा आहे, विकल्प चिन्ह भी सोपा आहे, काही अडचण नाही. त्याच्यानंतर आहे अवग्रह. यस सारखा असं चिन्ह पाहिलं का? यस. एखाद्या शब्दाचा उच्चार लांब करायचा असेल किंवा लांबट करण्यासाठी अवग्रह चिन्ह वापरतात. एखाद्या अक्षराचा उच्चार, उदाहरणार्थ शू एवढंच लिहिलं मी आणि पुढे लिहिलं बोलू नका, शू बोलू नका, गलत वाटते ते. मग याचा लांब करायचा उच्चार असेल, बोलू नका, शूचा उच्चार लांब करावा लागते आपल्याला. म्हणजे लांब करण्यासाठी जे चिन्ह वापरले त्याला अवग्रह असं म्हणतात. अवग्रह, बरोबर आहे. किती लांब करायचं आहे त्याच्यावर डिपेंड आहे किती चिन्ह द्यायचे. किंवा एखादा कार्यक्रम काही बिघडणार नाही, तू काही केलं तर काही बिघडणार नाही. काय ते असं नाही म्हणलं काही बिघडणार नाही, काही बिघडणार नाही. काला जरा लांब वाचले वाघाला, मग त्या वाघाला म्हणा इथं काच्या बाद चिन्ह दे, यस, काही बिघडणार नाही, बरोबर आहे का नाही? ज्या शब्दाचा उच्चार तुम्ही लांब करायला ज्या अक्षराचा, त्या अक्षराच्या समोर अवग्रह हे चिन्ह वापरलं की समजायचं ते अक्षर तुम्हाला लांबच वाचावं लागतं. आपण किती अक्षर असेल एखाद्या अक्षराला आपण लांब वाचतो, लांबट, बोलू नका, बरोबर आहे का नाही? त्या शूच्या नंतर जे चिन्ह आहे त्याला काय म्हणतात? अवग्रह असे म्हणतात. काही प्रश्न? नेक्स्ट पुढचं चिन्ह पहा. पुढचं चिन्ह आहे दंड. सगळ्यात महत्वाचं, त्याच्यामध्ये एकेरी दंड असतो आणि दुहेरी दंड असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे दंड या चिन्हाचा उपयोग काय आहे. ओवी, अभंग,
श्लोक आरती बरोबर आहे का नाही? तास संपत आलेला आहे बरं, कोणत्याही सेकंदाला बंद करू शकतो. बरोबर. ओवी अभंग श्लोक आरती इत्यादी काव्य प्रकारात चरणाचा शेवट दाखविण्याकरता देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. बरोबर आहे का नाही? आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे, दोषोनी मज द्यावे, फसायदान हे झाल्यावर डबल दंड. बरोबर का नाही? सुरुवातीला चरण लिहिताना आपण काय करतो, नंबर 1 ला ओवी लिहा, चरण लिहा, एखादा श्लोक लिहा. हे म्हणताना दंड हे वापरतात, माहिती आपल्या सर्वांना. ठीक आहे. आय होप हे लक्षात आला असेल. त्याच्यानंतर एक चिन्ह आहे यथोपरी चिन्ह. जशाच तसा भाग खाली आपल्याला दाखवायचा आहे, लोक देतात बरोबर आहे, वरची कॉपी खाली, त्याला म्हणतात यथोपरी चिन्ह.